नमस्कार मित्रांनो. प्रणाली, पण तुझं तर फक्त करायचं काम आहे, दाखवायचं तर माझं, असे तूच म्हणाला होतास. हर्षद पूर्णपणे हसत, अगं माशे, जरा म्हणून नवऱ्यासमोर लाजत नाही राव. ए बाई माझी, ए जवळ गा आधी. प्रणालीचं तोंड तरीही बंद म्हणून होत नाही. मी तर कधीपासून रेडी आहे, तूच उशीर करतोयस. हर्षद मूडमध्ये, मी उशीर करतोय? मी स्वतः एकतर किती उशीर फोनवर बोलत बसली आणि मी उशीर करतोय? प्रणाली चिडत, हर्षद जस्ट स्टॉप इट. बोलण्यापेक्षा ना कर काहीतरी. आता हे कोण? हर्षद खरंच तुटून पडतो तिच्यावर. मॅडमला तर नेहमी हेच हवं असते. हर्षदकडून सगळे लाड पुरवून घेत असते. जरा जास्तच लकी आहे नाही? आर यू फिलिंग जेलस? मी सुद्धा. जर शोधत असाल तरी वागवं काहीच नाही आहे त्यात. नाही, खरं तर खाली जेव्हा घराबाहेर प्रणालीने त्याला छेडलेलं असते तेव्हाच त्याच्या भावनांना पूर आलेला असतो आणि इतक्या वेळ तो कसं तरी कंट्रोल करत असतो व शेवटी त्याला त्याची प्रणाली मिळते एकदाची. आणि काही लाईट बंद होते ना यार. पाणी सुटलं ना तोंडाला. वातावरण गरम झालं ना. अहो तुमचं नाही राव, मी ह्यांच्या खोलीतलं वातावरण गरम झालंय, इतकं पाणी सुटलंय असे म्हणतीये. शब्दसा अर्थ लावत जाऊ नकात हो, घोळ होऊन बसायचा. नाहीतर एकतर आपलं हे कपल गरजेपेक्षा जास्तच रोमॅन्टिक आहे. डोक्याला ताप व्हायचा. नाहीतर माझ्या कशा आहेत ही दोघं? पाहुणचान घ्यायला आले आहेत की हनीमूनला आले आहेत? जरा म्हणून कंट्रोल नाही. कधीही कोठेही कसेही काहीही करायला तयार असतात. पण जमतं ते म्हणते मी यांना. अगदी एकमेकांना पूरक आहेत हे. दोघांनाही एकमेकांइतकीच ओढ आहे. ग्रेट. असे प्रेम तर भाग्यांनाच मिळतं. आणि ह्या भाग्यवंतांची सोनेरी सकाळ होते. पण सकाळ बरं का, पहाट नाही, सकाळचे 8:30 वाजत आलेले असतात. प्रणाली ही माहेरी असताना थोडीशी रिलॅक्स असते. आणि का होऊ नये, शेवटी माहेर सुखाची हक्कदार ती पण आहे. झोपेतसुद्धा दोघे एकमेकांची मिठी काही सोडत नाहीत. हो, दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. पण बेडरूमला छोटीशी पूर्ण काचेचं असे दार असलेली बाल्कनी असते आणि तिथून येणाऱ्या प्रकाशामुळे हर्षदला जाग येते. डोळ्यांची उघडझाप करत तो उठतो आणि आधी प्रणालीकडे बघतो तर ती गाढ झोपेत असते. अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकून शॉर्ट्स अडकून तो फ्रेश व्हायला जातो आणि बेडरूमच्या फटीतून पेपर हात आलेला असतो तो घेऊन हर्षद बेडवर तिच्या शेजारी वाचत बसतो. पण प्रणालीला उठवत ना म्हणून काही नाही. काही वेळाने प्रणालीला जाग येते. ती उशीर झाला म्हणून धडपडत उठते आणि बघते तर काय, तिच्या लक्षात येतं की ती तिच्या मॉमच्या घरात आहे आणि सावध कडाकडा जांभ्या देत, अळुके पिळुके देत उठते. हर्षदसमोर अजूनही त्याच्याशी चक्क एकही शब्द न बोलता डायरेक्ट बेडशीट गुंडाळून आंघोळीला जाते. हर्षदलाही अजब वाटतं की न बोलता ही कशी काय गेली. काही वेळाने आंघोळ करून टॉवेल गुंडाळून ती बाहेर येते तरीही गप्पच हरवल्यासारखी असते आणि तशीच आपल्या नादात वॉर्डरोब उघडते व कपडे निहाळू लागते तर त्यात तिचे ड्रेसेस असतात आणि काल नव्या घेतलेल्या साड्या गाडीतच राहिलेल्या असतात. मग काय घालावयाचाच ती विचार करत असते. तेवढ्यात हर्षद तिच्या कमरेत हात घालून मागे उभा राहतो. आता ती टॉवेलवर आणि हा उघडा फक्त शॉर्ट्सवर आणि असाच यांचा संवाद सुरू असतो. हर्षद, काय झालं ग? अगं मी खोलीत आहे म्हणलं, एवढं पण दुर्लक्ष करू नये ग नवऱ्याकडं. जरा तरी बोलावं ग त्याच्याशी. प्रणाली त्याच्याकडे तोंड करून, हो मला माहिती आहे की तू इथे आहे, पण माझ्या डोक्यात थोडं वेगळं होतं. अगं तोंड का कोमजलंय तुझं? एवढी छान रात्र दिली मी तुला आणि तरी पण तुझं तोंड उमलायचं सोडून उतरलंय. काही राहून गेलं का काय म्हणायचं? प्रणाली वैतागत, हर्षद तसं काही नाही, उगाच चेष्टा करू नकोस हा माझी. हर्षद स्मित हास्य करत, अगं तू हसावं म्हणून असे बोलतोय बाई. बरं मग काय झालंय ते तरी सांग. प्रणाली तोंड फुगून, हर्षद मला आपल्या घरची आठवण येते. हर्षद हसत, परत? काल रात्री तर बोलले नव्हा सगळ्यांशी. प्रणाली मग सिरियसली सांगू लागते आणि हर्षदही अगदी मन लावून ऐकू लागतो. हर्षद, आपल्या घराची सकाळ वेगळीच असते. अरे जेव्हा मी उठते तेव्हा ओसरता अंधार आणि हलकासा उजेड, मंदमंद गारवा असतो. अरे सगळीकडे पक्ष्यांचे थवे किलबिलाट, अधूनमधून सुटणारी हवेची झुळूक असते. पहाटेची मधुर अशी भुपाळी ऐकत माझी अंघोळ आटपते. मग हळूहळू अंधारच साम्राज्य संपुष्टात आणत सूर्याची किरणे प्रकाशाचं राज्य स्थापन असताना माझी घरच्या अंगणात सडा रांगोळीची घाई असते. तर तेवढ्यात वासुदेवाची स्वारी येते.
त्यांच्या पदरात दान घालत त्यांचे आशीर्वादाचे हात जेव्हा डोक्यावर ठेवले जातात तेव्हा खऱ्या अर्थाने दिवसाची शुभ अशी सुरुवात झाल्यासारखी वाटते. आणि तुळशीची पूजा करते तोवर तर आईंच्या पूजेच्या घंटीचा नाद, धूप, दिवांचा सुवास अख्खा घरभर दरवळतो आणि त्यामुळे घरात एकदम एक पवित्र मांगल्याचं वातावरण क्रिएट होते. आणि त्या पूजेनंतर माझ्या हातचा चहा लागतो म्हणून लगेच त्यांच्यासाठी माझी चहा टाकायची घाई असते. हर्षद, हे असे क्लायमेटमुळे आपल्या घरातली सकाळ ना एकदम प्रसन्न, एकदम फ्रेश, एकदम स्फूर्तिदायक असते. अरे, आळसपणा तर आजूबाजूला फिरकतसुद्धा नाही. खरं तर दिवाळी वर्षातून एकदा येते हर्षद, पण आपल्या घरातल्या ह्या पावित्र्यामुळे, मांगल्यामुळे, ह्या संस्कारामुळे आपल्या घरात रोजच दिवाळी असल्यासारखे वाटते. मला माझं घर खूप म्हणजे खूपच आवडतं हर्षद. कधी एकदा मला माझ्या घरी जाईन असे झाले. आज मला ना खूप आळसल्यावाल्यासारखं जळजळ होत आहे, नुसतं लक्षच नाही आहे कशात. हर्षदला हे ऐकून अगदी भरून पावल्यासारखं होतं, कारण त्यालाही मनातून खूप समाधान होत असते हे बघून की आपल्या फुलाला आपल्या घरची किती ओढ लागली आहे. एक काळ असाही होता की ती घरात अजिबात मिसळत नव्हती. सगळ्याच्या सोबत असूनही नेहमी एकटी असल्यासारखं राहत होती. पण आज तिला आपल्या घराशिवाय करमत नाही आहे. खरंच ह्या वेळेने खूप चांगले बदल घडवून आणले असे कुठेतरी वाटत राहतं त्याला. तिला तितकं भावूक झालेलं बघून हर्षद, काही खरं नाही बाई तुझं. अगं, फक्त एकच दिवस झालाय तर एवढं त्रास करून घ्यालीस. तसं पण आज एकच दिवसाचा प्रश्न आहे की आज रात्री तर आपण आपल्याच घरी असू की खुळं कुठलं उगाच काही बाई विचार करत बसतंय आणि मला पण करायला लावतंय. प्रणाली खुसखुस करत, हर्षद, तू ना त्यांना सकाळ सकाळी लवकर यायला सांगायचं होते म्हणल्यावर ऐकलं असते. अरे, ते आत्ता दुपारपर्यंत कशी वाट बघायची. हर्षद तिला आपल्या मिठीत घेत, अगं पण शेतावर पण बघायला नको का. दिवाळीमुळं गेले 4 दिवस झालं शेताकडे लक्ष नाही आहे. तेव्हा गाड्यांना समती कामं ते सांगून जरा देखरेख करून मग दादा घरी येईल आणि लागोलोक इकडे येतील. चल जरा आता तू पण हस बघू, असे म्हणून तो तिला गुदगुल्या करू लागतो. तशी ती ही खळखळून हसू लागते. हर्षद, प्लीज नको, पुरे आता स्टॉप ना. अरे, माझं टॉयल निसटायचं कुठे तर. हर्षद चेष्टत, होय, मला पण तेच तर पाहिजे. सकाळी सकाळी जरा मज्जाच मज्जा. शिकदूम झालं तर मग तर नादच खुळा. प्रणाली, हर्षद, यू नॉटी, लिव्ह मी. बरं, तुझी आंघोळ झाली आहे का. हर्षद तिला छेडत, का आंघोळ झाली असती तर जवळ येऊ दिलं असते का. प्रणाली त्याचा रोख ओळखत, हर्षद, तुला डॅडसोबत ऑफिसला जायचं आहे ना लक्षात. सोड, उगाच लेट व्हायला नको. आणि त्याच्या मिठीतून तोंड फिरवून पुन्हा वॉर्डरोबकडे बघत, आज मला ड्रेस घालावा लागणार बहुतेक. हर्षद परत तिला मागून बिलगत, घाल की मग, लई भारी दिसतीस तू त्यात पण. आणि किती दिवस झाले तुला ड्रेसमध्ये पण बघून. बरं सरक, सोड मला. तो आधी आंघोळीला जा, मला आवरू दे. ओ गॉड, मॉमने लवकर आवरायला सांगितलं होतं. तुझ्यामुळे झालं सगळं. तू जा बघू आधी. हर्षद लाडाने वैतागत, आहे का आता. जेव्हा बघावं तेव्हा हिला माझ्यामुळेच उशीर होत असतो आणि तो असे बडबडत बाथरूममध्ये जातो. किती भारी आहे या दोघांची जोडी. विषय कुठूनही सुरू होऊ दे, शेवट मात्र गोड असा रोमॅन्टिक असतो. आणि नाही का होणार असे. बोलून चालून प्रणाली मॅडम माहेरे आहेत. म्हणलं माहेरे असल्यावर कसे वेगळ्याच प्रकाराचा निवांतपणा, हर्षात आणि निर्धास्तपणा असतो. नाही, हां, आता प्रणालीला हे सगळं नको वाटत असतं, हे खरं आहे. पण माहेरपण म्हणजे कुठल्या कामाचं टेन्शन नाही की कुठल्या नात्याची जबाबदारी नाही. आणि त्यात जर इतक्या रोमॅन्टिक जोडीदाराची साथ सोबत असतील तर हर दिन दशहरा और हर रात दिवाळी जैसी होती. नुसती मज्जाच मज्जा. काम नको, काही नको, आवडेल ते खायचं आणि मन म्हणेल ते आपल्या नवऱ्यासोबत करायचं, हुंदडायचं, बास, बाकी सब खल्लास. मागच्या भागात आपण हर्षदचं प्रणालीला समजावून सांगणं, माधवीला झालेला पश्चाताप, प्रणालीने प्रत्यक्षात अनुभवणं, हर्षदला आजवर कधी न मिळालेला सन्मान, आदरातिथ्य रिटर्न मिळणं, तर सासरा आणि जावाई यांच्यात बाप बेट्याप्रमाणे बॉन्डिंग निर्माण होणं आणि रोमॅन्टिक कबलचा रोमॅन्स, हे सगळं पाहिलं तर ह्या भागात प्रणालीच्या माहेरपणामुळे हर्षद आणि प्रणालीच्या नात्यातला एक निवांतपणा, एक प्रायव्हसी मिळताना, तर त्याचबरोबर प्रणालीला तिच्या सासरच्या माणसांच्या आठवणीत झुरताना पाहते. आई वडिलांची माया, नवऱ्यासोबतचा रोमॅन्स, तर सासरच्या माणसांच्या आठवण
आपल्या संसाराची ओढ अशा संमिश्र भावनेतून आपल्या प्रणाली मॅडमचा प्रवास चालू असतो. आता पुढे बघूयात. सगळेजण आवरून टेबलवर नाश्त्यासाठी जमतात. हर्षदला खरं तर भूक लागलेली असते, कारण रात्री तिखटामुळे जेवण बेताने झालेले असते. तर दररोज बरोबर 9ला नाश्त्याची सवय असते आणि आज जवळपास 10 वाजत आलेले असतात. माधवी उत्साहाने हर्षदला वाढत असते. इडली, चटणी, सांबर, खमंग ढोकळा तर हिरव्या मिरचींचा ठेचा घालून आलू पराठा असा बेत असतो. हर्षद खूप आवडीने खातो सगळं. हर्षदची अवगत बघून प्रणाली मनोमन खूप म्हणजे खूपच खुश होत असते. खूप सुखावत असते, कारण एका टाईमला त्याला साधं पाणीही विचारण्याची तसदी घेतलेली नसते माधवीने. आणि केवळ आपल्या मॉमच्या दडपणाखाली एका स्वाभिमानी नवऱ्याचा मान सन्मान धुळीस मिळताना प्रणालीने पाहिलेले असते. पण आज समय के चक्र का पहिया कुछ इस कदर घूम गया है कि जो कभी बद्दुआ दिया करते थे आज वही हाथ प्यार के लिए दुआओं के लिए उठ रहे हैं. कालही तस्मेच नम. आणि सगळ्यांचा नाश्ता होतो. रमेश ऑफिससाठी निघू लागतो, तर आपले हर्षद साहेबसुद्धा प्रणालीवर एक गहिरी नजर टाकून डोळ्यांनीच निरोप देऊन रमेशसोबत निघतात. मग माधवी ही स्वयंपाकाचं उरकायला घेते. रोजीला हाताखाली घेते, तर प्रणालीला आरामात गप्पा मारत बैस म्हणते. पण मॅडमच्या वळवळीपणा तर आपल्याला माहितीच आहे. त्या गप्प बसतात होय. कुठे कोथिंबीर निवड, लसूण सोलून दे, चिराचिरी कर, हे असलं काही करत असतात. आज रात्री सगळेजण आल्यावर नॉनव्हेजचा बेत होणार असतो, म्हणून लंचसाठी सगळं व्हेजचा बेत आखलेला असतो. पुऱ्या, मटण, पनीर, छोले, व्हेज पुलाव, कोशिंबीर पण आणि स्वीट डिशर्टमध्ये प्रणालीची फेवरेट बासुंदी असा जबरदस्त बेत ठरवलेला असतो. आणि स्वयंपाक जेमतेम सगळा उरकून फक्त पुऱ्या गरम गरम सर्व करतानाच रोजी करून घेता येईल असे ठरवून त्या दोघी शॉपिंगला निघतात. तर रमेशचा फॅब्रिक्सचा बिझनेसचा असतो, जो चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये बेस्ट असतो. इकडे ऑफिसमध्ये रमेश सर्वांना हर्षदची ओळख करून देत असतो. इतका रुबाबदार, उंच, स्मार्ट पर्सनॅलिटी बघून सगळे खूप नावाजतात, कारण आपले साहेब नेहमीच ग्रेट दिसत असतात. स्पेशली त्याचा असणारा आत्मविश्वास, संस्कार, प्रामाणिकपणा हे त्याच्या चेहऱ्यावरून सहज झळकत असते आणि म्हणून समोरचा अगदी सहज आकर्षित होत असतो. डिग्री जरी कंप्लीट नसली तरी आपले साहेब कशातच मागे नसतात. सगळ्यातच अगदीपर्यंत आणि पोचलेले असतात. शेतकरी असले तरी बिझनेस माइंड आणि जनरल नॉलेज ह्या गोष्टी त्यांच्या डाव्या हाताचा खेळ असतो आणि त्यांच्या धारादार वक्तृत्वातून सगळ्यांना दिसूनही येतो. त्यामुळे सगळेच आता बिझनेसची बडगौरू सांभाळून घेणारा ऊड पण ऑनर या दृष्टीने त्याला पाहू लागतात. कारण रमेश हे आता वरचेवर थकत चाललेला असतो, म्हणून सगळेजण हर्षदकडे आशेने पाहत असतात. पण का कुणास ठाऊक आज रमेशची तब्येत जरा नरमच असते. चेहऱ्यावर एक प्रकाराची ग्लानी, एक प्रकारचा थकवा दिसून येत असतो, पण तरीही तो पुरेपूर लपून आनंदी असण्याचा भासवत असतो. पण हर्षदच्या नजरेतून कधीच काही सुटत नसतं. तो एक दोनदा रमेशला ह्यावरून बोलतं करायचा प्रयत्न करतो, पण रमेश थोडासा थकवा आहे, बाकी काही नाही असे म्हणून वेळ मारून नेतो. तसं हर्षदलाही त्याचं हे उत्तर फारसं पटत नाही, पण जर त्यांना सांगायचं नसेल तर जबरदस्ती करायला नको म्हणून तो गप्प राहतो. म्हणून इकडे माधवी आणि प्रणालीची मस्तपैकी शॉपिंग चाललेली असते. हर्षदच्या घरच्यांसाठी कपडे, गिफ्ट्स वगैरे प्रणाली, हर्षदसाठी काही कपडे तर हर्षदसाठी काही स्पेशल असे गिफ्ट माधवीने घेतलेले असते, जे संध्याकाळी कळेल की ते नक्की काय स्पेशल आहे. तर घर दिवाळीसारखं डेकोरेट करण्यासाठी पणत्या, फुलमाळा अशा बऱ्याच गोष्टी घेण्यात येतात. तर तेवढ्यात प्रणालीला हर्षदचा फोन येतो. ती साईडला जाऊन बोलू लागते, हर्षद काय गं, तुला माझी आठवण येते का नाही? बसली आपली मार खरेदीच्या नादी लागत. तुम्हा बायकांना ह्या खरेदीचा कंटाळा कसा येत नाही म्हणतो मी. प्रणाली हसत, अरे एक तर तू ऑफिसमध्ये माहिती नाही कधी कोणासमोर असशील म्हणून जरा दुर्लक्ष केलं. हर्षद जरा तिला खेचत, जरा दुर्लक्ष काय, तुझं लक्ष नाही ते सांग की. बसली मार आईसोबत हिंडत फिरत इथं नवऱ्याला सकाळपासून उपाशी ठेवून. प्रणाली थोडे अपसेट होऊन, एक किती चिडतोस रे तू. एकतर तू मला केस तर सोडच, साधं हकसुद्धा न करता निघून गेलास आणि वरून मलाच डफरतोय. हर्षद चिडायचा हा म्हणत, काय 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 म्हणाली? उगं येड पागळून पेडगावला जाऊ नकोस हां. जेव्हा सकाळी मी जवळ येत होतो तेव्हा आंघोळीला जा म्हणून हाकलून लावलं आणि आता मी लांब आहे म्हणून तुझं प्रेम होतू चालव आहे ग. प्रणाली तोंड बारीक करून
हर्षद नको ना इतकं चिडूस, खरंच तुझी खूप आठवण येते रे, कधी एकदा तुला पाहते असं झालंय. तिच्या आवाजातला नरमपणा ऐकून हर्षद, ए माझं फूल, मी नाही चिडलो ग बाई, उगं तुला पिडत होतो. प्रणाली चकित होऊन, काय तू नेहमीच माझी टिंगल करतोस हा, जा तू बोलूच नकोस. हर्षद तिला म्हणवत, अगं तू खुश होशील अशी एक बातमी आहे माझ्याकडं. प्रणाली, आणि ती काय आहे? तुझ्या घरचे म्हणलं 3पर्यंत निघून 5पर्यंत इथं घरी येणार आहेत असे दादा आता फोनवर सांगत होता. होय, असा सांगत होता. प्रणाली एकदम खुशीत, काय येस? हर्षद हसत, असू दे उगा आनंदाने उड्या बिड्या मारू नको तिथं, नाहीतर लोक एडी समजतील. प्रणाली चरत, हर्षद शटअप, ओके, म्हणजे 5पर्यंत सगळे घरी असणार? येस. हर्षद मुद्दाम, बरं मला मग काय आहे का नाही? नाही, मी इतकी गोड बातमी दिली म्हणून वाईस माझ्या पण गोडाधोडाचं बघितले असते तर बरं झालं असते. प्रणाली हसत, अजिबात नाही, ते यायच्या आत घरात खूप तयारी करायची आहे. मॉमने खूप सारं डेकोरेट करण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे. तिच्यासाठी तर आजच दिवाळी आहे आणि तिला त्या हिशोबाने सगळं करायचं आहे. त्यांनी तर आकाश दिवासुद्धा लावला नाही ह्या दिवाळीत, म्हणून खूप काम आहेत. हर्षद चिडत, निदान तोंड तरी गोड करायचं बघा म्हणजे झालं. बरं, गोडावरनं आठवलं, जेवणात काय बनवलंय का आज? प्रणाली, मगाशी आपण जो मेनू पाहिला तो सगळा सांगते. ते ऐकून हर्षद, म्हणजे बामणी पद्धतीचा बेत आहे म्हण की? प्रणाली, हर्षद, नॉनव्हेज रात्री प्लॅन केला आहे म्हणून आता हे व्हेज केलं आहे. हे ऐकून हर्षद, ह्याला म्हणतात फक्कड बेत, निदान रात्री तरी फक्कड आहे म्हणा की. बरं, महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं, आम्ही इथनं घरासाठी निघतोय तेव्हा तुम्ही पण निघा आणि लवकर निघा ग बायानो, भूक लागली आहे. घरी पोचेपर्यंत 2 वाजतील ग. हो, आम्ही घरीच निघतोय, पण तुम्ही सावकाशा. चल बाय. काय होणार संध्याकाळी? ग्रँड सेलिब्रेशन होणार वाटतं. घरात सगळा आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे असे वातावरण आहे. पण ह्या आनंदात भंग तर पडणार नाही ना? रमेशला नेमकं काय झाले? का खरंच हर्षद रमेशच्या बिझनेसची बागडोर सांभाळेल? पण कसे शक्य आहे ते? मग त्यांचं शेत त्यांचं काय होणार? का खरंच माधवीचं घर जावायचं स्वप्न पूर्ण होणार? पण हर्षद तर खूप स्वाभिमानी आहे, तो कसा तयार होईल? तर मित्रांनो, यापुढचं सगळं आपण पुढच्या भागात पाहू. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की मला सांगा, आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.